दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजे येथील ग्रामदैवत खंडोबा देवाच्या यात्रेची कुस्ती स्पर्धेने सांगता झाली। 3 नोव्हेंबर पासून ही यात्रा सुरू झाली होती। या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। खंडोबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर 100 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंतच्या जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गावचे सरपंच सीताराम कदम, उपसरपंच हनुमंत सरडे, बंडू छेंडके यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलला अधिक माहिती दिली। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, वडजी। माझे नाव बंडू नागनाथ चेंडके, माजी उपसरपंच। आमच्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे खंडेरायाची यात्रा अति उत्साहानं साजरी होते। आमच्या गावातील सर्व गावकरी एक दिलानं, हे आपल्या सगळ्यांचा देव आहे। गावकरी दिलानं, एक दिलानं सगळे गावकरी झोकून देऊन घरामधलं कुठलेही काम न करता सगळे गावकरी झोकून या देवाची यात्रा अति उत्साहानं करतात। यात्रेमध्ये प्रत्येक जण एक ना एक, लहानापासून थोरापर्यंत प्रत्येक जण दक्षता घेतो की आपल्या गावातील यात्रेला कसल्याही परिस्थितीत गालबोट लागता कामा नये, असं प्रत्येकाच्या मनाभावापासून यात्रा करतात। आणि तशी यात्रा 5 दिवस आमच्या गावामध्ये चालते आहे। पहिल्या दिवशी अशोक अण्णा पाटील यांच्या घराकडून काट्याची मिरवणूक काढत गावातून मंदिराकडे येतात आणि तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी दररोज सबिना होतो। चौथ्या दिवशी देवाचे लग्न म्हणून काम इथं देवळामध्ये असते। अगदी वेळेत गावातलं लगीन असल्यासारखं कुठं टाइम इकडे ना होता, बरोबर टाइम टू टाइम 9ला म्हणजे 9ला बरोबर अक्षदा पडतोय। अक्षदा पडल्यानंतर पुन्हा सबिना झाल्यानंतर शोभेची दारू झाल्यानंतर सकाळ उठून मुख्य यात्रेचा नंगराचा कार्यक्रम असतोय। नंगराच्या कार्यक्रमाला अगदी लांबून मुंबई पुण्यापासून भाविक इथं या मंदिराला कार्यक्रमासाठी येतात आणि अति दिलानं बाहेरून आलेले लोक, गावकरी लोक, लहान थोर लोक अगदी दिलानं यात्रेमध्ये सहभागी होतात। कसल्याही प्रशासन सुद्धा, पोलीस प्रशासन, अगदी आम्ही एकदा फोन केला की गावचे पोलीस पाटील अधिक पंच कमिटी घेऊन प्रशासन ताबडतोब आमच्याकडे सहकार्य करतात। त्यांचं सहकार्य असल्यामुळे आम्हाला आणखी आमच्या गावामधील किंवा गावकऱ्यामध्ये ताण पडत नाही। त्यांची असल्यामुळे शांतता चांगली होते, असा आमचा कार्यक्रम होतोय। आणि नंगर तुटल्यानंतर आणखी पुन्हा सकाळ उठून आणि शोभेची दारू पुन्हा गावामध्ये कुठं वाघ्या मुरळी हे ह्याच्यामुळे थोडं केंद्र विचलित होत असल्यामुळे यावर्षी सगळ्या गावकऱ्यांनी असं ठरवलं की धार्मिक कार्यक्रमच आपण गावामध्ये करू। कुठल्याही आपल्या आतापर्यंत यात्रेला गालबोट लागणार नाही, तर आपण यावर्षी सगळेजण मिळून धार्मिक कार्यक्रम करायचं म्हणून 2 दिवस भारोडाचा कार्यक्रम केलाय। अति उत्कृष्टपणे भारोड झाले। ठीक आहे, 8 वाजता संध्याकाळी नंगर तुटला, सबिना झाला, सकाळ लगेच दरवर्षी येणाऱ्या रविवारी अभिषेक असतोय। त्यामुळे सकाळ उठूनच रविवार आल्यामुळे रात्री सर्व पुजारी लोकांनी देऊळ स्वच्छ करून सकाळी दिवस निघाला तर अभिषेकाला सगळं पुजारी तैट राहिले। सकाळी 8 वाजता अभिषेक झाला। गावातील भाविक जवळजवळ एक भाविक 100 लिटर 200 लिटर दूध दिला अभिषेकसाठी। इतकी म्हणजे लोकांच्या मनात ह्या देवाबद्दल आस्था चांगली आहे आणि असाच आस्था राहणार आहे। गाव ही एकोबाचं गाव आहे, हे गाव संतांची भूमी आहे। इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये कसलाही गालबोट लागत नाही। ही संत इथं होऊन महान संत होऊन गेले, ती संतांची भूमी असल्यामुळे 75 ते 80% लोक इथं वारकरी संप्रदाय असल्यामुळे इथं कसलंही काय होत नाही। मी वडजी प्रथम नागरिक सीताराम उद्धव कदम। आमची सालाबाद प्रमाणे यात्रा खंडोबाची होत असते। त्याचं नियोजन आम्ही गावातील सुरुवातीला गाव बैठक घेऊन यात्रेचं नियोजन केलं जातं आणि यात्रेचं नियोजन केल्यामुळं ज्या प्रत्येकाकडे कुठलं कामं असते ते नियोजन ठरवून प्रत्येकाने त्याप्रमाणे कामं केली जातात आणि त्या कामानंतर त्या माणसं कोण पट्टीचा निर्णय काय घेते, कोण इतर कामं बघतंय, ते कामं केल्यानंतर त्या माणसाने कामं करून सुरुवात झाली की प्रथम आमचा काट्यांचा मानकऱ्याच्या घरातून काट्या इथं खंडोबा मंदिरात आणल्या जातात। त्या दिवसापासून दररोज 5 दिवस दररोज संध्याकाळी 9 वाजता छबिनाचा कार्यक्रम होतो। त्यानंतर छबिना झाल्यानंतर 5व्या दिवशी 4थ्या दिवशी आमच्यात नागपूजनाचा कार्यक्रम होतो। त्या कार्यक्रमादिवशी नागपूजनाचे सर्व गावकरी त्यांच्या सहकार्यानं व आनंद उत्सवानं मंदिराकडे येतात। पालखीला कोण आपल्या इच्छेप्रमाणे, कोणी आपल्या नवसाप्रमाणे देवाला सोनं, कोणी नारळ, कोणी लिंगाकार असे देवाला दान करतात। पुन्हा दान केल्यानंतर सर्वांचं पूर्ण सांगून झालं की बाबा आम्ही
गावकऱ्यांना सांगतो की अमुक अमुक टायमाला आपला अक्षदाचा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम झाला की त्याच्या आधी सर्वांनी आमच्याकडे घरं आणि ते घाल्यानंतर ठीक 9 वाजता अक्षदाचा कार्यक्रम होतो. कार्यक्रम झाला की पुन्हा नंतर अजून त्या दिवशी चौथ्या दिवशी छबिना असते. छबिना झाला की सकाळतून चंपाषष्ठी म्हणतात, त्या चंपाषष्ठी दिवशी दिवसभर लोकांची भाविकांची दर्शनासाठी पूर्ण हा दिवस भाविकांसाठी दिलेला असतंय. आणि ते आपला नैवेद्य दाखवून 5 वाजेपर्यंत पूर्ण नैवेद्य दाखवून झाले की रात्री चंपाषष्ठी 9 वाजता परत आमचा त्याला नंगराचा कार्यक्रम आयोजित केलेला असते. आणि ते नंगराला आमचे ठराविक काही मानकरी आहेत, त्यांच्या हस्ते हा नंगराचा कार्यक्रम 9 वाजता चालू होतो. ते पुढील काळापर्यंत तुटेपर्यंत हे असंच चालू जात. ते कार्यक्रम तुटल्यापर्यंत तर आजपर्यंत रेकॉर्ड आहे, तुटल्याशिवाय हा कार्यक्रम कधीच बंद झालेला नाही. आणि आम्हाला देवानं पण कौल दिलेला आहे की त्याप्रमाणे आमची पण परीक्षा देवानं कधी बघितली नाही की त्यांनी आम्हाला देवाची भक्ती केल्यानंतर देवाचा आम्हाला कायम आमच्यावर आशीर्वाद राहिलेले आहेत. आणि पूर्ण त्या दिवस झालं की सकाळून चंपाषष्ठी झाल्यानंतर सकाळून नंगर तुटल्यानंतर रात्री शोभेचं दारू काम आणि काय छोटासा कार्यक्रम असते, काय पिक्चर असते, काय वाघ्या मुरळीचा कार्यक्रम असतो, परत काय बारुडाचा कार्यक्रम असतो. हे चंपाषष्ठी दिवशी झालं की त्या दिवशीचा कार्यक्रम पूर्ण होतो. चंपाषष्ठी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील सर्व नागरिक बोलवून कुस्त्याचं नियोजन केलेलं असतात आणि 4 ते 6 वाजेपर्यंत कुस्त्याचा कार्यक्रम संपतो. आणि कुस्त्याचा कार्यक्रम करून पूर्ण आपला हिशोब काय सारून आमच्या गावची यात्रा संपली असं आम्ही पंचकमिटीत जाहीर करून गावकऱ्यांना सांगतो. मी वडजे गावचे उपसरपंच हनुमंत दत्तात्रय सरडे. यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे आणि गावकऱ्याचं आणि युवा वर्गाचं चांगलं सहकार्य भेटलं आहे. तरी धन्यवाद.